नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खास झाडाबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याचं नाव आहे उंदीरमारी. याला गिरीपुष्प असंही म्हणतात. हे झाड दिसायला खूप सुंदर असे आहे आणि त्याचे अनेक उपयोग देखील आहेत. चला तर मग या झाडाची माहिती घेऊयात. आता जे झाड तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात तेच उंदीरमारी किंवा गिरीपुष्प नावाचे झाड आहे. उंदरासारख्या प्राण्यांना हे झाड नेहमी दूर ठेवते. या झाडाच्या पानांचा वास उंदरांना आवडत नाही, त्यामुळे उंदीर या झाडापासून दूर राहतात आणि त्यामुळेच या झाडाचे नाव उंदीरमारी असे पडलेले आहे. एरवी हिरवेगार असे असणारे हे झाड जानेवारीनंतर मात्र अशा प्रकारे पांढऱ्या आणि गुलाबी फुलांनी भरगच्च असे भरून जाते. या फुलांचा अशा प्रकारचा गुच्छ या झाडांवर अतिशय आकर्षक असा दिसून येतो. निष्पर्ण आणि केवळ फुलांचे गुच्छ अशा प्रकारचे हे झाड अतिशय सुंदर आणि देखणे असे दिसते. ज्याप्रमाणे या झाडाचा उपयोग हा उंदीरमारी म्हणून केला जातो किंवा उंदरासारख्या प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी या झाडाचा उपयोग होतो, त्याप्रमाणेच या झाडाची पानं आणि फांद्या या जमिनीमध्ये मिसळल्यास ते जमीन अधिक सुपीक करण्यासाठी देखील उपयुक्त ठरत असतात. याशिवाय या झाडाच्या लाकडांचा उपयोग हा इंधन म्हणूनही केला जातो. काही पारंपरिक औषधांमध्ये देखील या गिरीपुष्प झाडाचा उपयोग होतो. हे झाड मध्यम आकाराचं असून ते लागवडीनंतर अतिशय झपाट्याने वाढते. हे झाड उष्ण आणि दमट अशा दोन्ही हवामानामध्ये चांगले वाढते. या झाडाला नियमितपणे पाणी जर मिळाले तर या झाडाची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीनं होत असते. मित्रांनो, तुमच्यापैकी कोणी जर उंदीर घुशीसारख्या प्राण्यांनी त्रस्त असेल तर या झाडाच्या फांद्यांचा उपयोग निश्चितच करता येतो, कारण त्यामुळे उंदीर घुशीसारखे प्राणी त्या ठिकाणावरून दूर निघून जात असतात. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. या झाडाच्या पानांचा वास उंदरांना अजिबातच आवडत नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी हे झाड असते तिथे उंदीर येत नाहीत. त्यामुळेच आपले स्थानिक लोक याला उंदीरमारी असे म्हणतात. मित्रांनो, तुमच्या भागात जर अशा प्रकारचे झाड असेल तर तुमच्या भागामध्ये नागरिक या झाडाला काय म्हणून ओळखतात आणि या झाडाचा उपयोग कशा प्रकारे करतात कमेंट करून नक्की नोंदवा. सोबतच आपणाला पुन्हा एकदा विनंती, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.